नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी आलो डायरेक्ट बघा नंबर 7 येथे आणि ते आहे कंदूर येथील माळावर आहे आणि सगळेजण बघू शकता तर इकडे आहेत। तर मित्रांनो इकडे बघू शकता संपूर्ण असे बाळूमामांचे मेंढरे आहेत। आता सगळ्या बंदिस्त केल्या आहेत। तर चला आता आपण आधी जाऊया दर्शन घ्यायला। तर चला आता आम्ही निघालो सगळे दर्शनाला आणि समोरच आहे पालखी। तर बघू शकता इथे आहे पालखी बघा नंबर 7 ची। तेव्हा हे सगळेजण आहेत मित्रमंडळी आमची। हा बघा छोटू कसा भंडार लावतोय बघा, सेवा करतोय। आणि इकडे बघू शकता बाळूमामांच्या महाप्रसादाची तयारी चालू आहे। आणि हे बघा इकडे खिलारी गाय पण आहे। मध्ये आलो आणि इथं जस्ट आम्हाला एक मेंढी व्यालेली दिसली, हे बघू शकता इथे। आणि छोटी छोटी 2 पिल्लं पण आहेत आणि अजून आत्ताच ताजी व्यालेली आहे मेंढी बघू शकता। आणि हा संपूर्ण मेंढ्यांचा कळप आहे इकडं बघा नंबर 7। तर मित्रांनो आता आम्ही सगळेजण आरतीसाठी आलोय आणि समोरच आता बघू शकता बाळूमामांच्या ओव्याचा कार्यक्रम चालू होणार आहे। आणि आम्ही सगळेजण बसलो असे सगळेजण एकत्र आणि समोरच बघू शकता पालखी सुद्धा आहे। तर हे बघा आता मित्रांनो ऊद घालण्याचा कार्यक्रम चालू आहे इथे आता। आणि आता लगेचच थोड्या वेळात आरती चालू होईल। तर बघू शकता आमच्या इथे आता एक बघ्यातला कुत्रा आलाय। त्याचं नाव काय राजू? काय टिप्या। तर टिप्या नाव आहे। जर टिपू छान वाटलं असतं रे, पण बघू शकता याला गळ्यात मस्त असा पट्टा घातलाय, दोरी पण घातले। ए टिप्या जरा इकडे बघ व्हिडिओ काढतोय, फेमस होशील, मी ब्लॉगर आहे। अरे बरे खतरनाक लोक आहे। तर मित्रांनो आम्हाला इथे एक मुलगा भेटलाय। हे तुझं नाव काय रे? हा योगेश, कुठचा आहेस तू? अष्टाचा सेवा करायला आलायस इथं? तर का मग कितवीला आहेस? 8वीला आहेस? तर मित्रांनो बघू शकता 8वीला आहे मुलगा आणि इथे सेवा करायला आले। ते विचार करा बाळूमामांच्या भक्तांची किती मोठी श्रद्धा आहे। आणि हा बघा त्याचा एक मित्र पण आहे इथं। ए तुझं नाव काय? तू कितवीला आहेस? 8वीला। ओके। आणि हा बघा हा आमचा टिप्या बघा कुठे येऊन बसलाय पोरांच्यात, एकदम मध्ये येऊन बसलाय। हे चावेल शशिकांत, हे तुला तो गेला शेवटी आमच्या पोरांना सगळ्यांना वैतागून। तर मित्रांनो आता बघू शकता आरतीला सुरुवात झाली। बघू शकता घोडा सुद्धा त्याच्याप्रमाणे त्याची मान खाली घालून बाळूमामांना नमस्कार करत आहे। तर मित्रांनो आता इकडे बघू शकता मेंढके सगळे जेवायला बसलेत आणि मेंढक्यांचा पहिला मान असतो जेवायला आणि त्याच्यानंतर आलेल्या भाविक भक्तांना जेवण वाढलं जातं। तर आता आम्ही सगळेजण जाणार आहोत आता मेंढक्यांना जेवण वाढण्यासाठी। तर चला भेटूया थोड्या वेळाने। तर मित्रांनो आता सगळे मेंढके मंडळी जेवायला बसले आणि सगळेजण आता वाढण्याची सेवा करत आहेत। हा बघा आम्हाला आता मिळाला मामांचा महाप्रसाद। तर बघा सगळेजण आम्ही आता महाप्रसादाला बसलोय। तर मित्रांनो बाळूमामांचं आणि बाळूमामांच्या पवित्र मेंढरांचं
दर्शन घेऊन आणि महाप्रसाद ग्रहण करून आमचं मन अगदी तृप्त झालं. असा महाप्रसाद जगात कुठेच मिळत नाही. बाळूमामांच्या दरबारात आलेला व्यक्ती कधीच उपाशी जात नाही याची आज पुन्हा एकदा प्रचिती मिळाली. तर बाळूमामांचं आणि बाळूमामांच्या मेंढरांचं दर्शन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून मला एकदा नक्की कळवा. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू पुढच्या अशा एका भन्नाट ब्लॉग मध्ये.